तर आपण वायरिंग या प्रकरणामधलं जे काही प्रॅक्टिकल आपल्याला जे बघायचं आहे तिचं नाव काय आहे, टू मेक स्विच बोर्ड विथ ॲक्सेसरीज। यालाच मराठीमध्ये काय म्हणतात की सर्व ॲक्सेसरीज घेऊन बोर्ड बनवणे, स्विच बोर्ड बनवणे, बरोबर। तर ह्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला काय लागणार आहे, कोणतं मटेरियल लागतं ते आपण पाहून घेऊया। तर त्यासाठी पहिल्यांदा लागेल PVC बोर्ड। आता PVC बोर्ड हे अनेक प्रकारचे असू शकतात, 7x4, 6x8 किंवा 8x10। आपल्याला जशा प्रकारची वायरिंग करायची, जशा प्रकारचा स्विच बोर्ड बनवायचं आहे त्या पद्धतीचा आपण तो बोर्ड वापरायचा। आज आपण PVC बोर्ड 8x10चा एक वापरणार आहोत। त्याचबरोबर त्यासाठी लागणारे जे ॲक्सेसरीज आहेत ते म्हणजे स्विच आहे, सॉकेट आहे, फ्यूज आहे, इंडिकेटर आहे, रेग्युलेटर आहे, PVC वायर आहे। हे जसं आपल्याला ॲज रिक्वायर म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण त्या स्विच बोर्डसाठी वापरणार। त्याचबरोबर ह्या प्रॅक्टिकलसाठी आपण अजून काय वापरणार आहोत, टूल्स। जर स्विच बोर्ड आपल्याला बनवायचं आहे तर आपल्याला कोणते टूल्स लागतील ते सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ड्रिल मशीन्स आहे, कनेक्टर आहे, निऑन टेस्टर आहे, फाईल आहे, पेन्सिल आहे, स्केल आहे। ही प्रत्येकाचा एक यूज आहे। आपल्याला पेन्सिल कशासाठी लागणार आहे, तर आपल्याला बोर्डवर मार्किंग करण्यासाठी लागणार आहे। ड्रिल मशीन कशासाठी लागणार आहे, तर स्विच बोर्डवर आपल्याला जे काही खाचा पाडायचे आहे, ड्रिल करायचं आहे त्यासाठी आपल्याला ड्रिल मशीन लागणार आहे। त्याचबरोबर कनेक्टर आहे, आपले स्विच सॉकेट जे काही स्विच फिक्स करायचे ते फिक्स करण्यासाठी आपल्याला ही मटेरियल सर्व लागणार आहे। तर आता हा जो आपला स्विच बोर्ड जो बनवायचा आहे तर स्विच बोर्ड बनवण्यासाठी आपल्याला कनेक्शन कशा पद्धतीने असेल ते एकदा आपण पाहूया। तर इथे बघा, हे स्विच बोर्डचं कनेक्शन आपल्या इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं फ्यूज दाखवलेला आहे, इंडिकेटर आहे, स्विच आहे, 2 सॉकेट आहेत, एक रेग्युलेटर आहे आणि अजून एक स्विच आहे। तर याचं कनेक्शन कशा पद्धतीने केलं जातं, आपल्या सर्वांना माहिती आहे की कनेक्शन करत असताना आपल्याला फेज वायर कोणत्या कलरची असते, तर रेड कलरची असते, न्यूट्रल वायर कोणत्या कलरची असते, ब्लॅक कलरची असते आणि अर्थ वायर जी आहे ती कोणत्या कलरची असते, ग्रीन कलरची असते। तर अशा पद्धतीने आपण सर्व सामान जे आहे एकत्र करायचं आहे आणि कनेक्शन करण्यास सुरुवात करायची आहे। तर प्रथमतः जी काही लाईव्ह वायर आहे, जी फेज वायर आहे ती नेहमी बोर्डाच्या फ्यूजमध्ये येत असते, कारण फ्यूज हा नेहमी सर्व कनेक्शनच्या सिरीजमध्ये जोडला जातो। ती जी फेज वायर आहे ती फ्यूजमधून कुठे जाते, तर सर्व स्विचचे जे काही खालचे टर्मिनल आहेत त्या खालच्या टर्मिनलला ही फेज वायर जाते। त्याचबरोबर इंडिकेटरला पण ती फेज वायर जात असते। त्याचबरोबर जी काही न्यूट्रल वायर आहे ती न्यूट्रल वायर नेहमी कुठे आली पाहिजे, तर सॉकेटमध्ये आली पाहिजे। तरी ही न्यूट्रल वायर जी आहे ही सॉकेटच्या डाव्या बाजूला, इथे पण डाव्या बाजूला आपण जोडलेली आहे। त्याचबरोबर इंडिकेटर आपल्याला कंटिन्यू चालू असावा म्हणून त्याला सुद्धा एक न्यूट्रल आपण जोडलेलं आहे। आणि त्याचबरोबर दुसरं जे काही रेग्युलेटर आहे तो सुद्धा आपल्याला सिरीजमध्ये जोडायचा असतो, की जसं स्विचच्या वरच्या टर्मिनलमधून तिला ऑफ वायर म्हटली जाते, ती रेग्युलेटरमध्ये जाते आणि रेग्युलेटरच्या दुसऱ्या टोकावर कुठे जाते, तर फॅनला जाते। त्याचबरोबर जे काही एक्स्ट्रा स्विच वगैरे लावलेले आहेत त्यासाठी आपण ट्यूब किंवा लॅम्प हे लावत असतो। तर अशा पद्धतीने याचं कनेक्शन केलं जातं। तर ते आता जे काही तुम्हाला हे सांगितलं त्या पद्धतीने आता आपण स्विच बोर्ड आता बनवूया। तर आता प्रत्यक्षासाठी काय लागणार आहे, एक स्विच बोर्ड लागणार आहे। हा 8x10चा स्विच बोर्ड आहे। त्यावर ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या तुमच्या समोर आहेत। एक SP स्विच आहे 6 एम्पियर 230 वोल्ट, किटकॅट फ्यूज आहे, इंडिकेटर आहे, रेग्युलेटर आहे, सॉकेट आहे आणि वायरचे तुकडे आहेत। त्याचबरोबर टूल्स आपल्या समोर आहेत, ड्रिल मशीन लागणार आहे, स्टील रूल लागणार आहे, कॉम्बिनेशन प्लायर, फाईल आहे, स्टिपर आहे, कनेक्टर आहे, निऑन टेस्टर आहे। अशा पद्धतीचं साहित्य घेऊन आता आपण वर्किंग टेबलवर आता घेतलेले आहे। तर आपण प्रथम मार्किंग करण्यास सुरुवात करणार आहोत। तर आपल्याला अशा पद्धतीने करायचे, जास्तीत जास्त आपल्याला शॉर्टकट पद्धतीने कशी मार्किंग करता येईल आणि लवकरात लवकर आपल्याला वायरिंगचा बोर्ड कसा भरता येईल हा आपण पद्धत पहिल्यांदा वापरणार आहोत। तर प्रथम आपल्याला जिथे जिथे ॲक्सेसरीज लावायचे ते आपण जोडून घ्यायचे आहेत। मारून घेतल्यानंतर अशा पूर्णपणे खाचा पाडल्या जातील। अशा खाचा पाडल्यानंतर यावर ॲक्सेसरीज बसवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे।
करेल असे ते पाहून घ्यायचं आहे. आणि तदनंतर ड्रिल मशीनच्या साहाय्याने की आपल्याला ज्या ठिकाणी हा आपल्याला रेग्युलेटर किंवा स्विच बसवायचे तिथं मार्किंग करून करायचं आणि त्याचा खाचा ड्रिलिंग केली की नंतर मग स्क्रू लावून त्याला आपण फिट करायचं आहे.